नमस्कार. आज दिनांक 26 फेब्रुवारी 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण सकाळी मृग नक्षत्रात असून दुपारी 12:12 चंद्र जातो आहे आद्रा नक्षत्रामध्ये. तर या मृग आणि आद्रा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आज काय फलादेश घेऊन आलाय हे जाणण्यासाठी चालू करू आजचे नक्षत्र भविष्य. पण तत्पूर्वी आपल्या या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि आपल्या जवळपासच्या आत्तिष्टांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवायला अजिबात कंटाळा करू नका. आपली साथ अनमोल आहे. आणि आपण येऊ आपल्या मूळ विषयावरती, आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी वादविवाद होऊ शकतो, दुपारी मोठे यश संपादन करू शकतात. आज दुपारनंतरचे आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, एक तुरटीचा खडा खिशात ठेवावा व सायंकाळी येताना वाहत्या पाण्यामध्ये सोडावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण राहील, मात्र दुपारनंतर अचानक आपले विरोधक आपल्याला त्रास देऊ शकतात. त्यामुळे दुपारनंतर थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, एक हळकून लाल कपड्यात बांधून ते जवळ ठेवावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी आर्थिक बाबतीमध्ये नुकसान होऊ शकते, त्यामुळे कोणती गुंतवणूक टाळा. दुपारनंतर मनाला शांतता लाभेल. आजसाठी आपणास उपाय, खडी साखरचा एक तुकडा चगळून मग घराच्या बाहेर पडावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी धनलाभ होऊ शकतो, मात्र दुपारनंतर मनस्ताप जाणवू शकतो, त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करू नका. आजसाठी आपणास उपाय, पांढरी कवडी आपल्या जवळ ठेवावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी थकवा जाणवू शकतो किंवा आपली चिडचिड येऊन आपल्याला राग देखील येऊ शकतो, त्यामुळे थोडे शांत राहा. दुपारनंतर आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय, लाल गुंजा आपल्या जवळ ठेवावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी लॉटरी लागण्याची शक्यता आहे आणि दुपारी आपल्याला ताणतणाव जाणवू शकतो. सकाळची वेळ आपल्यासाठी कोणत्याही महत्वाच्या कामासाठी उत्तम आहे. दुपारनंतर थोडी तब्येतीची काळजी घ्यावी. आजसाठी आपणास उपाय आहे, एक गोमती चक्र जवळ ठेवून मग आपल्या कामावर जावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. मित्रांची चांगली साथ लाभेल, दुपारनंतर आपले नशीब चमकणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, केशरची काडी पाण्यात मिसळून त्याचा टिका आपल्या नाभीला लावावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 95%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी अपघाताची शक्यता आहे, थोडे डोके शांत ठेवा. दुपारनंतर आपल्या सहकार्यांची चांगली मदत आपल्याला लाभू शकते, परंतु आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय, एक लोखंडाचा खिळा पिंपळाच्या झाडाखाली टाकावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी कामे फत्ते होऊ शकतात, मात्र दुपारनंतर जवळची लोक धोका निर्माण करू शकतात, त्यामुळे कोणावरही विश्वास दुपारनंतर ठेवू नका. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, हिरव्या रंगाचा दोरा आपल्या डाव्या हाताच्या मनगटावरती बांधावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी कटकट जाणवू शकते, मात्र दुपारनंतर अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. महत्वाची कामे आज दुपारनंतर पूर्ण केलेली उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, वडाच्या झाडाचे दर्शन घ्यावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी प्रवासासाठी अत्यंत उत्तम वेळ असून दुपारी मात्र सामाजिक क्षेत्रामध्ये अपमान होऊ शकतो, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, सुगंधित चंदन खोबऱ्याच्या तेलात मिसळून ते आपल्या कपाळावर टीका म्हणून लावावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी बॉसचा राग आपल्यावरती होऊ शकतो, त्यामुळे काम करताना थोडी नाराजी झाल्यास आपल्या शब्दांवर आणि मनावर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर आपला विजय निश्चित आहे. आजसाठी आपणास उपाय, कापूर आणि लवंग एकत्र करून खिशात ठेवावी व संध्याकाळी घरी आल्यानंतर जाळावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी मोठी येणी वसूल होऊ शकतात, दुपारनंतर जवळची लोक फसवणूक करू शकतात, त्यामुळे कोणत्याही महत्वाची गुंतवणूक आज दुपारनंतर करू नका. आजसाठी आपणास उपाय, चांदीचा चौरस तुकडा
आपल्या पाकिटात ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 75%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र, सकाळी डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, दुपारनंतर शेअर मार्केटमध्ये फायदा आहे. आज कोणती मोठी गुंतवणूक दुपारनंतर केल्यास उत्तम राहील. शिवाय सोने खरेदी करण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी देखील उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय मसुराचे 7 दाणे लाल कपड्यात बांधून जवळ ठेवावे व सायंकाळी वाहत्या पाण्यात सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 82%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, सकाळी आर्थिक धनलाभ होऊ शकतो, दुपारनंतर थोडी मानसिक परिस्थिती आळशी होऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर थोडे शांत राहा. आजसाठी आपणास उपाय चंदन आणि अष्टगंध एकत्र करून त्याचा टीका आपल्या कानाच्या मागे लावावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, वरिष्ठांची चांगली मदत मिळेल, दुपारी आपल्या सर्व इच्छा संपूर्ण होतील. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजसाठी आपणास उपाय हळद आणि हरभऱ्याची डाळ एकत्र करून पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी ठेवावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, सकाळी शस्त्रक्रिया टाळा, आज कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तूपासून दूर राहा. आज दूरचे प्रवास करणे थोडे टाळलेले उत्तम राहील. आज दुपार नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय मोहरीचे तेल एका वाटीत घेऊन त्यामध्ये आपला चेहरा बघून ते तेल कोणत्याही गरीब माणसाला दान करावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र, सकाळी कोर्टाच्या कामांमध्ये विजय होईल, मात्र दुपार नंतर आपण आपल्या अहंकारावरती नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे एक हिरवा वेलदोडा मोकळा करून त्याला ठेचून तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर फेकावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 48%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र, सकाळी जोडीदाराशी वाद संभवू शकतो, त्यामुळे आपल्या वाणीवरती थोडं नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दुपारनंतर आपल्याला सर्व कामांमध्ये यश संपादन करता येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय एक काळी मिरी आपल्या चेहऱ्यावरून 3 वेळेस उतरवून घराच्या बाहेर फेकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 70%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी मानसिक स्थिरता जाणवेल, आपली आर्थिक परिस्थिती देखील आज अत्यंत स्थिर राहील, मात्र दुपारनंतर थोडा खर्च जाणवू शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्चाकडे आज लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय कापूर जाळून त्याची राख आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये टाकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, सरकारी दंड ठोठावू शकतो, त्यामुळे कोणत्याही सरकारी कामामध्ये आळा घालू नका आणि सरकारी नियम पाळणे आपल्यासाठी बंधनकारक आहे आणि दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी सुरक्षित आहे. आजसाठी आपणास उपाय सूर्यफूलच्या बिया खिशात ठेवाव्या व दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांना टाकाव्या आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, सकाळी अचानक धनलाभ होऊ शकतो, दुपारनंतर पाण्यापासून धोका आहे, त्यामुळे थोडे सावध राहा. आजसाठी आपणास उपाय पांढऱ्या रंगाचे फूल वाहत्या पाण्यामध्ये सोडावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 78%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र, सकाळी अहंकार वाढू शकतो, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, दुपारनंतर आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे, विशेषतः व्यापारी वर्गासाठी मोठी ऑर्डर येण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय गुळाचा खडा आणि शेंगदाणे लाल कपड्यात बांधून जवळ ठेवावे व संध्याकाळी गायला खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 86%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र, सकाळी राजकारणातील क्षेत्रात चांगले यश संपादन करू शकतात, दुपारनंतर आपली गुपित बाहेर येऊ शकते, त्यामुळे आपल्या गौप्य गोष्टी आणि गौप्य वस्तू सांभाळून ठेवणे आज अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय एक मोरपीस आपल्या पुस्तकामध्ये किंवा लॅपटॉप मध्ये जवळ ठेवावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, गुरुजनांचे चांगले मार्गदर्शन आपल्याला भेटणार आहे, दुपारनंतर कामाची मोठी ऑर्डर येते. आजचा संपूर्ण दिवस आपणासाठी अत्यंत भाग्यकारक आहे. आजसाठी आपणास उपाय पिवळी मोहरी आपल्या घरातून घराबाहेर फेकावी आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, सकाळी कर्ज वाढू शकते, त्यामुळे थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा, पण कर्ज काढू नका. दुपारनंतर आपल्याला मानसिक दिलासा लाभू शकतो.
आजसाठी आपणास उपाय काळे उडीद चौफुली असलेल्या रस्त्यावरती फेकावे आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 50%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी नोकरीमध्ये बढती जाणू शकते. दुपारनंतर सायबर क्राईम संबंधित असलेल्या गोष्टींपासून दूर राहा. ऑनलाईन व्यवहार आज न केल्यास आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे बुधाचे स्मरण करून ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 42%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. असाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.